नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. माझे नाव विहान शीतल उत्तम कांबळे. मी आता 6वीच्या वर्गात शिकत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 रोजी महू येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तुम्हाला माहीतच आहे. अस्पृश्यता मुळापासून नष्ट केल्या व गुलामगिरीच्या वेळेस शिक्षणाशिवाय तुटणार नाहीत हे त्यांचे वाक्य हे डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणायचे. तर आज काळाच्या ओघात चालत आलेल्या परंपरा याविषयी आज मी बोलणार आहे. सगळ्यांच्या घरात बोलली जाणारी ही वाक्य, नखे कापू नको, रात्री झाडू मारू नको, कडी वाजवू नको. तर माझ्या आजी मला म्हणते रात्रीचा झाडू मारू नको. त्याचं कारण तुम्हाला माहित आहे का? तर पूर्वीच्या काळी लाईट नव्हत्या व घराच्या आजूबाजूने झाडे झुडपे होती व मौल्यवान दागिने जास्त प्रमाणात होते. आपण जर झाडू मारला व कचऱ्यातून ते जर बाहेर गेले तर आपल्याला हिंस्र प्राणी दंश करू शकतात. यामुळे रात्रीचा झाडू मारू नये. अमावस्या किंवा दृष्ट लागू नये म्हणून बैल आपल्या गाडीला लिंबू, मिरची, बिबा हे का बांधत होते? कारण आधीच्या काळी पायवाटी रस्ता होता व जंगलातून प्रवास करू लागायचा व आपल्याला जर जंगलातून प्रवास करू लागायचा आपल्याला साप किंवा विंचू चावला तर आपण जर मिरची खाल्ली तर आपल्याला टेस्टी व तिखट लागायची व पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी मिरची, बिबा आणि लिंबू याचा वापर करायचा. हे सर्वायल कीटक म्हणून याचा वापर करत दुःख सारणे. जर आपल्या घरातील व्यक्ती मरण पावली तर आपण पूर्वीच्या काळी आपल्याला कर्ता पुरुष एकटाच असायचा आणि आपला कर्ता पुरुष जर मरण पावला तर आपल्याला मदत करणारा हा कोण नसायचा. आपण जर नातेवाईकांना घरी जेवायला बोलवलं तर आपला जर कर्ता पुरुष मरण पावला तर आपल्याला त्यांच्यापासून थोडीशी मदत मिळेल. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या एखादी गोष्ट सत्यता तपासा आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला विज्ञानवादी धर्म दिला, तो म्हणजे बुद्ध. तू लोकशाही दिलीस ती आम्ही स्वीकारली. तू मानवता दिलीस ती आम्ही स्वीकारली. पण तू बुद्ध दिलास तो आम्ही नाकारला. आम्हाला बुद्धाचीच गरज होती. सगळ्यांनी माझे भाषण ऐकल्यामुळे सगळ्यांना माझा आभार. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. धन्यवाद.